येथील माळेगाव MIDC परिसरातील सांगळेमळा येथील श्री म्हसोबा मंदिरात सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी कैलासवासी रघुनाथ रामचंद्र सांगळे व कैलासवासी लक्ष्मीबाई रघुनाथ सांगळे यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त भक्तिमय वातावरणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी हरिभक्त परायण तुकाराम महाराज घुगे यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला। तसेच सुप्रसिद्ध गायक व वादक हरिभक्त परायण चिंतामण महाराज सानप, रोहिदास महाराज मते, मुकुंद महाराज लाड आणि विजय महाराज काळे यांनी आपल्या सुरेल गायन व वादनाने कार्यक्रमात भक्तिरसाची उधळण केली। त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। पुण्यस्मरणानिमित्त तसेच वटसावित्री पौर्णिमानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत 101 वृक्षांचे वाटप करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत केले। वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण रक्षणाची सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कैलासवासी रघुनाथ रामचंद्र सांगळे व कैलासवासी लक्ष्मीबाई रघुनाथ सांगळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन त्यांचे सुपुत्र किरण माऊली रघुनाथ सांगळे यांनी केले। त्यांना बंधू पांडुरंग रघुनाथ सांगळे व रामकृष्ण रघुनाथ सांगळे तसेच भगिनी हौशाबाई साहेबराव उगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। धार्मिक परंपरा, संत विचारांचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम घडून आणणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपस्थितांनी सगळ्या सांगळे परिवाराच्या व सामाजिक धार्मिक उपक्रमाचे कौतुक करत कैलासवासी रघुनाथ रामचंद्र सांगळे व कैलासवासी लक्ष्मीबाई रघुनाथ सांगळे यांना भावपूर्ण अभिवादन केले। कर्म सुखासाठी आपुला कोणी होतो नीती भ्रष्ट, क्षणिक सुखासाठी आपुला कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले Hey!
ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.